भूषण एक काम 80 दिवसांत पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसांत पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसांत पूर्ण करेल? आता भूषण एक काम 80 दिवसांत पूर्ण करतो, म्हणजेच भूषणचे रोजचे काम एक काम तो 80 दिवसांत पूर्ण करतो, म्हणजेच तो रोज 1/80 एवढं काम करतो. आता त्याने 10 दिवस काम केलेले आहे, म्हणजे भूषणचे एकूण काम रोज तो 1/80 काम करतो आणि त्याने असे 10 दिवस काम केले, म्हणजे 10 × 10 10 × 8 80 1/8 काम भूषणने पूर्ण केलेले आहे. आता त्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसांत पूर्ण केले. आता 1/8 काम पूर्ण करून भूषण निघून गेला, मग उरलेले काम आहे 8 भागापैकी 1 भाग काम झालेले आहे, म्हणजे 7/8 7/8 एवढे काम उरलेले आहे. आता हेच उरलेले काम नीरजने 35 दिवसांत पूर्ण केले, म्हणजेच नीरजचे रोजचे काम बरोबर उरलेले काम 7/8 आणि ते त्याने 35 दिवसांत पूर्ण केले, म्हणून /35 गुणिले 1/35 बरोबर 7 × 7 7 × 5 = 35 1/40. आता नीरजचे रोजचे काम आहे 40, म्हणून त्याला ते काम एकट्याने पूर्ण करायला 40 दिवस लागतील.